मटकीची उसळ घालू असते गेले गेले दे ही बांधून आणलेलं खाऊ वाटत असते घरी गेलं मला जावं लागलं माझ्या पुढच्या कडून फोन कर गं म्हणून आधी. तर नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथं बघा, आई आज काहीतरी खरेदी करून आलेली आहे आणि येताना आणलेल्या आहेत अशा लाडूला आणि आईला मला सगळ्याला अशा आईस्क्रीम, तर लाडू पितो मँगो ज्यूस. तर आईनं आज खरेदी केली. ती खरेदी कोणासाठी केली मी ती सांगणारच आहे. तर ती खरेदी केली आईनं आईसाठी केली. आईला खूप दिवस झालं असं कानातलं नव्हतं सोन्याचं, त्यामुळं ना आई म्हणली की आता स्वतःसाठी काहीतरी करावं. म्हणजे 5-7 वर्ष झालं आईच्या कानामध्ये कानातलंच नव्हतं. तर 5-7 वर्षाखाली ते तुटलं होतं, त्याच्यामुळं परत करणं झालं नाही. तर आईनं आज स्वतःसाठी काहीतरी घेतलंय पहिल्यांदाच. तर खरंच खूप भारी वाटलं आणि आईनं ते घातलंय पण बघा तिथं दिसतंयच तुम्हाला. तर छान वाटायला तशा रिंगा रोज वापरण्यासाठी केल्यात. तर आता माझी निघायची तयारी झाली. तर आईची चालू आहे बांधाबांधी. तर ना आई असं मस्तपैकी ताक बाटलीमध्ये भरायला लागली. तर खरंच आईची माया ही खरं खूप वेगळी असते. आईची माया ही जगात कुठंच भेटणार नाही, न भेटणारं प्रेम म्हणजे आई. तर आई ही फक्त लेकरांसाठी नवऱ्यासाठी जगत असते, स्वतःसाठी ती कधीच काहीही करत नसते. तर मटकीची उसळ घालू असते गेले गेले दे ग ही बांधून आणलेलं खाऊ वाटत असते ह्याच्यात थोडं थोडी आमटी नीची नको नको बाबा, आमटी ती आहे. तर हिथं आईनं ना चपात्या बांधलेल्या आहेत मला. तर मटकीची उसळ, भोपळ्याची भाजी, चपात्या, मकाच्या भाकरी असं सगळं आई बांधायला लागली. तर आमच्या 6-7 माणसाचं आई मला येतानाच देते. म्हणली गेल्यावर लय कंटाळ येते, गावावरनं जाऊन कधी करणार म्हणून. लेकराची बघा किती काळजी असते आईला. तर हिथं असं डब्यामध्ये तूप पण दिलेलं आहे. तर खरंच खूप भारी वाटतंय. तर ह्या कपड्यामध्ये फक्त भाकरी बांधलेल्या आहेत. आता दुसऱ्या कपड्यामध्ये चपात्या बांधणाऱ्या अशी 2 कापडे केलेली आहेत. भाकरी वेगळ्या आणि चपात्या वेगळ्या. खरंच आईची माया ही वेगळी असते. भाऊ भाऊजे आल्यानंतर खरंच खूप फरक पडत असतो. जोपर्यंत आई आहे तोपर्यंतच माहेर आहे. एकदा का माहेरामध्ये आई नसली की माहेर हे माहेर नसतं आणि सासरी ना नवरा. तर या 2 व्यक्तींशिवाय माहेर आणि सासर अपुरं असतं. तर बघा आई अशी पिशवी माझी भरायला लागली. खरंच ही राहिलं ती राहिलं, ही घालू ती घालू, ही नको ती न पाहिजे, ही सगळं असं चालूच आहे आमचं. तर खरंच जर वेळ जातानाची अशी गडबड सुरू असती. तर इथं तूप, ताक, पेरू असं सगळं मस्तपैकी घातलेलं आहे. तर माझा नवीन ड्रेस आहे ना, मला 2 ड्रेस घेतलेले आहेत यावेळेस. तर मस्त असं टॉप मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर 2 टॉप, 2 लेगीज असं मस्त 2 ड्रेस घेतलेले आहेत. तर माझे यावेळेचे ड्रेस सगळं जुनं झालेले होते म्हणून मी जाताना साडी घालून गेलती. तर आई म्हणली माझं लेकरू साडी कधी घालून येत नाही, ह्यावेळेस साडी कसं काय घालून आले. मी म्हणलं अगं आई, म्हणलं माझं ड्रेस लय खराब झालं तर म्हणलं सगळं, आणि मला खराब झालेलं ड्रेस कसं गावाला घालून यायचं म्हणून मी नाही घालून आले, साडीच घालून आले. तर आई म्हणली अगं साडी घालायचं लगेच लेकराच्या ह्याच्यात होत नाही म्हणली, ड्रेस कुठं तर जाता येता लागतात, पटकन आवरता येतं म्हणून आईनं 2 ड्रेस घेऊन दिलेले आहेत. तर घरी भरपूर ड्रेस आहेत पण सगळे ड्रेस घातलेले आहेत आणि जरा जुने झालेले आहेत, त्याच्यामुळं मला घालू वाटत नाही ती. तर आईनं घेतलेलं आहेत आणि 2 ड्रेस. तर इथं लाडूचं औषध पण घालायला आहे, कारण लाडूला दवाखान्यात घेऊन आणलंय आज. तर लाडूचं औषध विसरलं म्हणून आई लाडूचं औषध दे म्हणली. तर इथं लाडूचं औषध पण मी दिलंय. तर बॅगमध्ये आई घालायला लागली. तर खरं आईची माया ही वेगळी. खरंच मला आज जाणार आहे, मला इतकं रडू येतंय ना, खरंच सांगते. मला असं बॅग भरताना मला बॅगसुद्धा भरू वाटाना गेली. तर इतकं मला असं रडू यायला लागले जाताना. 8 दिवस राहिले आणि आता जायच्या वेळेला मन खरंच लय भरून आले. जाण्याचा दिवस मला इतका जड असतो, त्या दिवशी मला भूक लागत नाही, ताण लागत नाही. तर इथं मला हरभऱ्याची भाजी आवडते म्हणून आईनं विकत आणली होती हरभऱ्याची भाजी. ह्या वेळेस आमची भाजी काही खुडाई गेली नाही.
त्यामुळे विकत आणलेल्यातलीच थोडी निम्मी मला भाजी दिली. आणि इथं बघा हा लाडू बघा कसा मॅगी घालतोय. तर त्याला आईनं बघा मॅगी आणली होती. मग म्हणलं आता कुठं करत बसू, लय उशीर होतंय मॅगी करायला लागल्यावर. तर तो म्हणतोय माझी मॅगी मी घेऊन जाणार सोलापूरला म्हणून बॅगमध्ये घालायला लागलाय. तर आई ही तर म्हणते थांबले छान डाळिंब लाल भडक आहे, एवढं मी सोलून देते खाऊन जा. तर बघा आईची माया जाईपर्यंत काय ना काय असतेच. तर खरं मला बोलताना सुद्धा खरं लय वाईट वाटायला लागलं. तर इथं मी आता STमध्ये चढलेली आहे सोलापूरच्या. तर आता मी STत बसली. तर लाडू इथं झोपलाय. तर मी आता सोलापूरला निम्म्या वाटत पण आलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या.